महाराष्ट्राची परंपरा। आणि आता बातमी भाजपच्या गोटात नाही, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी थोड्या वेळात भाजपची तातडीची बैठक होती आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावली। या बैठकीत मुंबई अध्यक्षपदाची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे। त्यामुळे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याबद्दल सर्वांचंच लक्ष आहे। या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत। यासोबतच मुंबईचे 6 जिल्हाध्यक्ष आणि महामंत्रीही उपस्थित असतील। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अधिक अपडेट देतील। अभिषेक, भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये थोड्याच वेळात ही महत्वाची घोषणा जी आहे ती होताना पाहायला मिळू शकते। मुंबई अध्यक्ष पदासंदर्भात जी घोषणा आहे ती थोड्याच वेळात होऊ शकेल। मुंबई भाजपच्या संदर्भात बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती असणार आहे। एकूणच अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं जरी लक्ष असलं तरी अमित साटम यांचं नाव हे आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच मुंबई निवडणुका आहेत आणि मुंबई निवडणुकाच्या अनुषंगानं, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। तर प्रामुख्यानं जर का पाहायचं तर आज त्या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टीनं भाजप आपली कमान जी आहे ती शेलारांकडनं एकूणच अमित साटम असतील किंवा जे त्यांचं नाव आघाडीवर आहे त्यांच्याकडे आपल्याला जाताना दिसेल। अभिषेक, त्यासोबतच प्रवीण दरेकर आणि अन्य कोणती नावं चर्चेमध्ये येत आहेत या संदर्भात काही कळलं? एकूण किती नावं चर्चेत आहेत सध्या तू सांगितल्या व्यतिरिक्त? एकूणच अमित साटम यांचं नाव आपल्याला या संदर्भात आघाडीवर पाहायला मिळालेलं होतं। सोबतच प्रवीण दरेकर यांचं देखील नाव या संदर्भात आपल्याला समोर आल्याचं दिसलेलं होतं। सोबत योगेश सागर असतील यांचं देखील नाव होतं। मात्र प्रामुख्यानं अमित साटम यांचंच नाव हे सध्याला आघाडीवर असल्याचं दिसतं आहे आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब जे आहे ते होताना पाहायला मिळू शकतं। धन्यवाद अभिषेक, या बातमीचे अपडेट्स घेतच राहू। फडणवीस स्वतः बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि बघूया आता थोड्या वेळामध्ये